हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आणि आज रात्री सकाळपासूनच खूप पाऊस येत होता आणि रात्री पण खूप पाऊस होता आणि आता कॉलेजला कसं जावं हेच प्रश्न पडला होता. आणि नंतर हे पाहिलं तर आमचं कॉलेज आणि क्रीडा संकुलमधला जो तिरंगा होता तो स्पष्टपणे मला दिसत होता. आणि नंतर थोड्या वेळाने पाऊस कमी झाला, मग नंतर मी गेले कॉलेजला आणि हे वॉचमॅन काका एका मुलाला ID कार्ड मागत होते की जो आमचं कॉलेजच नव्हतं. आमच्या कॉलेजमध्ये कितीही पाणी साचलं आणि कितीही पाऊस आला तरी आमचं लेक्चर होणार म्हणजे होणार हे नक्की असतं आम्हाला. आणि हे आमचं आहे कॉलेजचं कार्यालय, इथे सर्व कार्य घडतं. आणि सर्वजण मुलं थांबून विचार करत होते की आज लेक्चरला जायचं की नाही, का सगळ्यांनीच बंक मारायचं. हे विचार करत असतानाच मला लक्षात आलं की आज CETची एक्झाम आहे. CETची एक्झाम असल्यामुळे लेक्चरला उशीर होणार होता, म्हणून आम्ही गेलो थोडंसं कॉलेज फिरायला. आणि हे बघा आमचं कॉलेज किती छान आहे. आणि हे आहे का ते ऑडिटोरियम आहे समोरचं जे दिसतं ते. आणि आज कॉलेजमध्ये खूप सन्नाटा होता, कारण CETची एक्झाम असल्यामुळे आणि कुणालाही गोंधळ करू दिला नव्हता. आज खूप स्ट्रिक्ट होतं वातावरण. आणि हे बघा आमच्या कॉलेजमधून किती जवळून तिरंगा दिसतोय. आणि आमचे कॉलेज आणि क्रीडा संकुल खूप जवळ आहे. आणि ह्या मोठ्या पाईपाचा यूज का होतो हेच कळत नव्हतं. नंतर लक्षात आलं की यात पाण्याचा सप्लाय असू शकतो, जो की फार वरती पसतो दिलेला आहे. आणि नंतर हा विचार पूर्ण वरती पसतो सप्लाय दिलेला आहे. आणि नंतर झाले CETची एक्झाम संपली होती आणि खूप मोठी मोठी मुलं आली होती आणि मुली पण. आणि नंतर ही मुली पण बाहेर बसल्या होत्या आणि लेक्चरच होणार नाही की असं वाटत होतं मला. आणि मला बाहेर बघून तर जाऊच वाटत नव्हतं. आणि नंतर काय करावं, जावंच लागणार होतं लेक्चरला. मग लेक्चरला गेलेत आणि 2-3 लेक्चर आमची झाली होते सर्व. आणि नंतर येताना बघितलं तर हे फायर बॉक्स होता आणि यात त्या पाईपलाईनचा सप्लाय असतो. आणि नंतर पण पावसाने लावली होती हजेरी. आता हॉस्टेलला कसं जावं हा प्रश्न मोठा पडला होता, कारण आम्ही छत्री पण आणली नव्हती आणि मुली रेनकोट ते घालून जात होत्या. आम्ही थोड्या वेळ थांबलो.